1 डिसेंबर पासून राज्यामध्ये नवीन नियम लागू। पेन्शनधारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली। शेतकरी असाल तर तुमच्यासाठी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तसेच नमो शेतकरीचा 6वा हप्ता याची तारीख सुद्धा जाहीर केली। तसेच लाडकी बहीण जर तुम्ही असाल तर या योजनेचा 6वा हप्त्याची तारीख देखील फिक्स झाली। तसेच एसबीआय बँक खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी देखील असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। अतिशय महत्त्वाच्या नियमामध्ये बदल होणार आहे आणि तो पण 1 डिसेंबर 2024 पासून होणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ लक्ष देऊन बघा। त्यामुळे तुम्ही जर पेन्शनधारक असाल किंवा शेतकरी असाल किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असाल किंवा तुम्ही एसबीआय बँकेचे खातेदार असाल तर सर्वांसाठी काही नियमामध्ये बदल करण्यात आला आहे। बघा हा नक्की बदल 1 डिसेंबर पासून काय बदल करण्यात आला आहे। सर्वात पहिले अपडेट सांगतो ती म्हणजे पेन्शनधारकांसाठी आता, त्यानंतर लगेच शेतकऱ्यांसाठी अपडेट सांगतो म्हणजे पीएम किसान योजना तसेच नमो शेतकरीचा 6वा योजनेचा हप्ता कधी येणार आहे आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये कोणता बदल करण्यात आला आहे। त्यानंतर तुम्ही जर एसबीआय बँकेचे खातेदार असाल तर तुमच्यासाठी एक नवीन आनंदाची बातमी काय आली आहे। सर्व सविस्तरपणे अतिशय कामाची माहिती बघणार आहोत। त्यामुळे पुढील 5 ते 6 मिनिटे व्हिडिओ नक्की बघा। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे। बघा आता भारत सरकारने पेन्शन प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। हे नवीन नियम 1 डिसेंबर 2024 पासून लागू होतील। हे बदल पेन्शनधारकांचे जीवन अधिक सुधारित आणि सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्याच्या उद्देशाने आहेत। नवीन नियमामध्ये डिजिटल प्रेरणा प्रणाली, तुमची पेन्शन प्रणाली आणि आरोग्य विमा संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे। बघा पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाच्या नियमामध्ये बदल केला आहे। तुम्ही जर लाडकी बहीण असाल, शेतकरी असाल, एसबीआय बँकेमध्ये जर खाते असेल तर पुढील 5 मिनिट व्हिडिओ बघा। तुमच्यासाठी महत्त्वाच्या नियमामध्ये 1 डिसेंबर 2024 पासून तुम्हाला बदल करण्यात आले आहेत। लक्ष देऊन बघा। पुढील 5 मिनिट व्हिडिओ बघा। सर्व कामाची माहिती तुम्हाला सांगतो। बघा पेन्शनधारकांसाठी पहिला जो नियम आहे तो म्हणजे पेन्शनची रक्कम प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आपोआप खात्यात जमा केली जाईल। पहिला कसं होत होतं की पेन्शन वेळेवर येत नव्हती, परंतु केंद्र सरकारने आता यावर मोठा निर्णय घेतला आहे। बघा दुसरा नियम पेन्शनधारकांसाठी, पेन्शनधारकांना त्यांच्या खात्यातील कोणत्याही बदलांची किंवा व्यवहाराबद्दल त्वरित माहिती आता घर बसल्या या ठिकाणी मिळू शकेल। तो नंबर 1 आहे, तो नंबर तुम्हाला बँकेत मिळून जाईल। तो नंबर पेन्शनधारकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे। आता तिसरी जी पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे आता नवीन नियमानुसार किमान पेन्शनची रक्कम दरमहा 9,000 रुपये करण्यात आली आहे। या वाढीमुळे पेन्शनधारकांचे जीवनमान सुधारेल आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल। बघा चौथा जे आहे तो म्हणजे बदल पेन्शनधारकांसाठी पेन्शन कर्ज सुविधा देखील नवीन नियमामध्ये आता समाविष्ट करण्यात आली आहे। कमाल कर्जाची रक्कम 12 महिन्यापर्यंत पेन्शन, तुमचा व्याज दर बँकेचा मूळ व्याज दर प्लस 2% परतफेडीची याची कालावधी आहे 5 वर्ष। म्हणजे पेन्शनधारकांसाठी आता 2% तुम्हाला एवढंच व्याज दर वार्षिक धरून तुम्हाला 5 वर्षासाठी पैसे दिले जाणार आहेत। बघा आता पुढची सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आले आहे ते म्हणजे पीएम किसान योजनेमध्ये मोठा बदल सुद्धा करण्यात आला आहे। तो म्हणजे आता तुम्हाला महत्त्वाचे काम करावे लागणार आहे। भरपूर शेतकऱ्यांना आता एकच प्रश्न पडला आहे की आता विधानसभेची निवडणूक तर झाली आहे, मग आता आम्हाला नमो शेतकऱ्याचा 6वा हप्ता कधी येणार, पीएम किसानचा 19वा हप्ता कधी येणार। याबरोबरच काही शेतकऱ्यांना असाही प्रश्न पडला आहे। बघा जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही या योजनेच्या माध्यमातून पैसे घेत असाल तर बघा नमो शेतकरीचा 6वा हप्ता आणि पीएम किसानचा 19वा हे दोन्ही हप्ते आमच्या खात्यामध्ये एकत्र येणार का, याचं उत्तर तुम्हाला सांगणारच आहे। तत्पूर्वी तुम्ही लक्षात घ्या की आता केंद्र सरकारने काही नियम सुद्धा लावले आहेत। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याची आता कसून चौकशी सुद्धा होणार आहे। त्यामुळे जे शेतकरी म्हणजे हे जे 2 कागदपत्र त्यांच्या अर्जात देतील त्यांना जातात दोन्ही योजनेचे पैसे येणार आहेत। आता म्हणजे तुम्हाला आधार कार्डची ई-केवायसी आणि रेशन कार्डची ई-केवायसी या ठिकाणी करावी लागणार आहे आणि हे दोन्ही हप्ते एकत्र येणार असून आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला हे दोन्ही हप्ते मिळणार आहेत। बघा सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला अपडेट आली आहे। लाडकी बहीण असाल, एसबीआय खातेदारांना जर तुमचे एसबीआय बँकेमध्ये खाते असेल तर पुढे तुम्हाला एसबीआय बँकेची एक महत्त्वाची आनंदाची बातमी सांगणार आहे। फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा। आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट आलेली आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचा मोठा बदल केला गेला आहे। बघा मित्रांनो, तुमच्या घरामध्ये तुमची बहीण, बायको, सून कोण जे असेल ती लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जर पैसे घेत असेल तर लक्ष देऊन बघा।
विधानसभा निवडणुकीत राज्यातील महिलांच्या मतांची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या बाजूने जोरदार मतदान झाले। यामागे लाडकी बहीण योजना कारण असल्याचं बोललं जातंय। येणाऱ्या काळात लाडक्या बहीण योजनेच्या निकषामध्ये काही बदल होऊ शकतात। म्हणजे आता जो येणारा हप्ता आहे तो 6वा हप्ता आहे। ज्यावेळी सरकार स्थापन होईल त्यानंतर 24 तासात तुमच्या खात्यामध्ये 21 रुपये जमा करण्यात येणार आहेत। बघा काय बदल होणार आहेत। सध्याच्या निकषानुसार एका कुटुंबात किती महिलांना योजनेचा लाभ मिळणार यावर मर्यादा नाही। मात्र आगामी काळात एका कुटुंबातील केवळ 2 महिलांनाच आता या योजनेचा लाभ घेता येईल। असा बदलही योजनेत केला जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय नेत्यांनी आता दिली आहे। राज्यातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणांतर्गत या योजनेत बदल आता करण्यात येणार आहेत। बघा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मोठे बदल आहेत। आता काय काय होणार बघा। महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात। त्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे। तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा असे या सध्याच्या योजनेचे निकष आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे आता या प्रत्येक कुटुंबामध्ये 5-6 महिला ज्या या योजनेचा लाभ घेत होते, परंतु आता 2च महिला लाभ घेतील असं सूत्रांकडून माहिती कळाली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता जास्त लाभ घेता येणार नाही। बघा आता सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। तुमची जर SBI बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। बघा काय सांगितलंय आता म्हणजे SBI बँक खाते असणाऱ्यासाठी काळाच्या ओघात बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत। याआधी लोकांना पैसे काढण्यासाठी बँकांच्या लांब रांगेत उभे राहावे लागत होते। आज ATM कार्डचा वापर थेट पेमेंट करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी सुद्धा केला जातो। बघा तुम्हाला माहित असेल ATM कार्डचा वापर पैसे काढण्यासाठी केला जातो। तंत्रज्ञानातील सुधारण्यामुळे बँकेचे काम सोपे झाले आहे। डिजिटलायझेशनचा बँकिंग क्षेत्रावर गेल्या 10 वर्षात लक्षणीय परिणाम झाला आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया कालांतराने देशातील अनेक बँकिंग सेवा आता ऑनलाईन होऊ लागल्या आहेत। आता तुम्हाला माहित असेल सर्व काय ऑनलाईन होऊ लागले। त्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी, आता तुम्हाला रांगेत उभा राहायची गरज नाही। बघा काय आले अपडेट। याचा फायदा खातेधारकांना आणि बँक दोघांनाही झाला आहे। बँकामधील खातेधारकांची गर्दी कमी होऊन आता खातेधारकांनी कामे घर बसल्या होऊ लागले आहेत। देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ने आपल्या खातेधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे। बँकेने केलेल्या अपडेटमुळे आता ग्राहकांना बँक स्टेटमेंटसाठी बँकेत जाण्याची गरज बसणार नाही। SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ही बँकेने लागू केली आहे। बघा सर्वात महत्त्वाचं सांगतो, आता तुम्हाला जर बँकेत जर जायचं असेल आणि तुम्हाला जर बँकेत रांग लावून उभारण्याचं जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर बँकेमध्ये 2 नंबर जाहीर केले आहेत। ते 2 नंबर तुम्ही तेथील मॅनेजरला विचारून 2 नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावे। त्यानंतर तुम्ही त्या 2 नंबरवरून तुम्ही बँकेतील कस्टमरशी म्हणजे बँकेतील जे कोणी मॅनेजर असतील, जे कोणी कर्मचारी असतील त्यांना कॉल करू शकणार आहात। त्यानंतर तुम्हाला बँकेतील तुमची पेन्शन असू दे, तुमच्या बँकेतील पैसे असू दे, तुमचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड, आधार कार्डचा नंबर जर सांगितला तर तुम्हाला लगेचच्या लगे तुमच्या बँकेसंबंधित सर्व डिटेल्स त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। आता सर्व तुम्हाला नागरिकांनो, लाडक्या बहिणींनो, शेतकऱ्यांनो, तुम्हाला जर अशाच प्रकारची आमच्या चॅनलवर नवनवीन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता लाईफ चेंज मोटिवेशन या योजनाच्या चॅनलला आमच्या नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।